नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय ढोमा माशाचं कालवण। तर हे बघा, इथे मासे पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचे। आपण जेव्हा मार्केटमधून आणतो तेव्हा मावशीच कधी-कधी आपल्याला साफ करून देतात, पण आता आपण जर घरी आपण साफ करत असेल तर हे बघा, अशा पद्धतीने हे फिश साफ करून घ्यायचं। साईडचे दोन्ही विंग्स काढून घ्यायचे, त्याचं डोकं काढायचं, पोटामध्ये जी घाण असेल ती काढून टाकायची आणि वरची जी खवलं असतात ती सुद्धा काढून टाकायची। ते अशा प्रकारे स्वच्छ साफ करून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याला कट करून घ्यायचं। ते इथे माझे मिस्टर साफ करून देत आहेत। हे बघा, त्याच्यानंतर ह्याचे 2 तुकडे करून घेतले। ते छान सगळं धुवून घ्यायचे फिश। हे बघा, इथे फिश मी स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यानंतर अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच हे मी फिश बनवलंय। ही पद्धत माझ्या आईची आहे। फिश खूप सुंदर लागतं त्याच्यामध्ये। हे बघा, त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातले, तिखट थोडं जास्त घालायचं, त्याच्यानंतर मीठ घातले आणि याच्यामध्ये 4-5 पाकळ्या कच्चा लसूण घालायचा। त्याच्याने चव खूप सुंदर येते या फिशला। त्याचबरोबर कोकम घालायचं, कोकम थोडं जास्त घालायचं, हिरवी मिरची घालायची, कारण फिशला एक वेगळा वास असतो, त्याच्यामुळे कोकम थोडं जास्त घातल्यानंतर वास सगळा निघून जातो। 1 चमचा तेल घालायचं, हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं। आणि हे बघा, अगदी घरगुती पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही फिशसुद्धा खूप सुंदर लागते। तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने फिश करून बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल। हे बघा, आणि आता ज्या पातेलीमध्ये आपण फिश शिजवणार आहोत त्या पातेलीमध्ये घ्यायचं, थोडंसं ताटामध्ये पाणी, जो मसाला असतो ते धुवून घ्यायचा। हे बघा, अगदी थोडंसं पाणी घालायचं, गॅसवरती ठेवून द्यायचं। 5 ते मिनटामध्ये ही फिश व्यवस्थित शिजून तयार होते। त्यानंतर हे बघा, आजच्या दुपारच्या जेवणामध्ये आहे चपाती, त्याचबरोबर हे ढोमा माशाचं कालवण आणि असं हे आजचं आपलं दुपारचं जेवण आहे। त्याचबरोबर थोडीशी हे बघा, आजचं हे आपलं दुपारचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा।